तुम्ही पाहतात संध्या लाईव्ह आणि आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका अनोख्या रिक्षाबद्दल। पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगांचं शहर म्हणून ओळखलं जातं। औद्योगिक राजधानी असलेल्या या पिंपरी चिंचवड शहराबद्दल उद्योगांची चर्चा इतरत्र होताना पाहायला मिळते। मात्र याच पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरून सध्या एक अशी अनोखी रिक्षा धावते की जिची चर्चा ही राज्यभरात सुरू आहे। पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरातून अनेक रिक्षा धावत असताना आपण पाहतो, पण पिंपरी चिंचवड मधल्या एका पठ्ठ्याने एक आगळा वेगळा प्रयोग करून आपल्या रिक्षामध्ये चक्क झाडांची लागवड केली। त्यामुळे हा रिक्षावाला नागरिकांना चालता फिरता ऑक्सिजन देण्याचं काम करतोय आणि सध्या पंचक्रोशीत त्याची चर्चा सुरू होऊ लागली। रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना देखील सुखद गारवा अनुभवायला मिळतोय। पिंपरी चिंचवड शहरात राहणारे गणेश नाणेकर यांची ही अनोखी रिक्षा आहे। हिचं इंटिरियर पाहिलं तर आतमध्ये देशी विदेशी झाडांच्या कुंड्या बसवण्यात आल्यात। वृक्ष लागवडीची आवड असणारे गणेश नाणेकर अगदी पोटच्या मुलांप्रमाणे या झाडांची काळजी घेत आहेत। दिवसातून त्यांना 3 वेळा पाणी देत आहेत, तर आठवड्यातून 2 वेळा खत देत आहेत। रिक्षामध्ये बसणारे प्रवासीही कुतूहलाने या रिक्षाचे फोटो आणि व्हिडिओ घेत आहेत आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। नाणेकर यांनी 25 पेक्षा अधिक कुंड्या या रिक्षामध्ये बसवल्यात। या अनोख्या रिक्षाला आता झाडवाली रिक्षा म्हणून देखील शहरात ओळखलं जाऊ लागले। मला ही आयडिया माझ्या मिसेसने दिली घरनं, आम्ही ती झाडं लावली। आता त्यात उन्हाळा चालू आहे, उन्हाळा चालू असल्यामुळे लोक पण एवढी खुश व्हायला लागल्यात की विचारायचंच नाही की स्वतःहून व्हिडिओ काढून त्यांच्या युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक याला स्वतःहून लोक टाकायला लागले आणि गारवा जाणवतो आणि मेन पॉईंट ऑक्सिजन भेटतो लोकांना। फिरता ते म्हणतात आम्हाला फिरता ऑक्सिजन भेटतो तुमच्या गाडीमध्ये। आणि मेन पॉईंट आपल्या गाडीत तुळस आहे, तुळशीमुळे सगळ्यात जास्त ऑक्सिजन भेटतो आणि त्याला मी रोजचं 3 टाइम पाणी, खत सगळं चालू आहे। फवारणी दिवसभर चालू आहे, 15-8 दिवसांनी हे चालू आहे, खत टाकणं चालू आहे 8 दिवसांनी। आणि जसं पोटच्या पोळाने मी त्यांची झाडांची काळजी घेतोय पूर्ण। तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।